बहिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, जी ऐकताच तुमच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे. होय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतची सगळ्यात मोठी अपडेट अखेर समोर आली आहे आणि यावेळी थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. आता संपूर्ण माहिती अचूक आणि शेवटपर्यंत पहा. बहिणींनो, आज आपण बोलतोय महाराष्ट्र सरकारच्या सर्वात चर्चेत असलेल्या आणि सर्वाधिक लाभार्थी असलेल्या योजनांविषयी. त्यांचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ही योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आणि आता त्याबाबतची एक महत्त्वाची मोठी अपडेट राज्यभर चर्चेत आहे. होय, बरोबर ऐकलत. लाडक्या बहिणींच्या खात्यात एकदम 3,000 रुपये जमा होणार आहेत. पण नेमके हे पैसे कधी येणार आहेत? सरकारने 2 महिन्यांचे हप्ते एकत्र का दिले? निवडणुकांशी याचा काय संबंध? आणि योजना बंद होते का? या सगळ्याबाबतची फुल अपडेट आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. व्हिडिओला त्यामुळे एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. 3,000 रुपये एकाच वेळी कधी येणार पैसे? महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र पाठवले जाणार आहेत. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात. त्यामुळे यावेळी थेट 3,000 रुपये आपल्या खात्यात जमा होतील. माहितीनुसार नोव्हेंबरचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. त्यामुळे सरकारचा आता एकदम दोन्ही महिन्यांचे पैसे पाठवणार आहे. बहिणींनो, म्हणजेच पैसे कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतात. आणि ही अपडेटच सध्या सर्वात जास्त चर्चेत आहेत. आता एक मोठा मुद्दा, राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे की नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे एकत्र देणे ही माहिती सरकारची सुनियोजित रणनीती असू शकते. कारण हे पैसे मिळाल्यावर महिलांमध्ये चांगला प्रतिसाद निर्माण होईल आणि त्याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आता योजना बंद होणार का? मोठं स्पष्टीकरण. अनेक बहिणांचा एकच प्रश्न आहे की ही योजना बंद होणार का? तर यावर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जातील. इतकंच नाही, पुढे म्हणाले की यावेळी योग्य वेळी आम्ही 21 रुपये देऊ. म्हणजेच बहिणींनो, योजना बंद होणार नाही. उलट पुढं आणखी वाढ होण्याची शक्यता ही चिन्ह आहेत. आता तुमच्यापैकी अनेक बहिणी अजूनही KYC करत आहेत. तर मंत्री आदित्य तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे की राज्यातील 2,43,00,000 बहिणींचे रजिस्ट्रेशन झाले आहे. त्यामुळे KYC पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणूनच ज्यांनी KYC केले नाही त्यांनी लगेच करा, नाहीतर पैसे अडकू शकतात. बहिणींनो, तुम्हाला ही अपडेट महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणी, बहिणी, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा.